काय चाललंय तेच कळना. युवराज छावणी हलवतात जणू. काय मला बी तेच वाटतंय. मागा धरणं बैलावर खेचरावर सामान लादत होते. विचारा कुणाला तरी. आणि तुम्हीच विचारा. ते बघा खान साहेब आले. जल्दी करो. खान साहब ये क्या हो रहा है? कोणाच्या आदेशाला ही छावणी चावरावर चालली आहे? कोणाचा मतलब? ये सब कुछ हमारे हुक्म से हो रहा है युवराज। हमने हुक्म दिया छावनी को रवाना होने के लिए और आपको भी हमारे साथ चलना है। क्यों अभी तक आपको कुछ बताया नहीं? नाही. आणि तेच तर विचारतो होता मी. आम्हाला का सांगितलं नाही छावणी निघणार आहे म्हणून? का आम्हाला विश्वासात घेतलं गेलं नाही? हमको समझे नहीं युवराज। सीधा सवाल आहे आमचा. आम्हाला का विचारलं नाही? युवराज आपसे पूछने की हमें कोई जरूरत नहीं। ये सियासती कदम है जो हम उठाते रहते हैं। हो पण आता आम्ही तुमच्या छावणीत आहोत. आम्हाला विचारायला पाहिजे होतं. शंभू राजे, ऐसे करने जाएंगे तो 2 दिन लगेंगे और किस किस को पूछेंगे और किस किस को बताएंगे? अरे यहाँ पर तो कितने सारे सरदार रहते हैं, अमीर उमराव रहते हैं, मनसबदार रहते हैं। सही कह रहा हूँ मुल्ला। अगर हम सबसे पूछेंगे सबकी राय लेंगे ऐसा तो नहीं हो सकता ना युवराज। इस गलत फहमी में मत रहना खान साहब. हम आपके कोई मनसबदार या आपकी हुकूमत तले काम करने वाले नहीं. युवराज आहोत आम्ही. आम्हाला विचारल्याशिवाय असे निर्णय घेत जाऊ नका. आम्ही तुमच्या मागे फरफटत येणार नाही. सबके साथ आप भी। सब और हम फर्क है. हम पर एतबार रखिए युवराज। एतबार चलेगा, जरूर चलेगा, पण युवराजावर कोणाची हुकूमत चालणार नाही. ध्यानात ठेवा. खान साहब, ये नहीं मानेगा। तुम ठीक कहते हो मुल्ला अहमद। उंगली टेढ़ी करनी ही पड़ेगी तभी घी निकलेगा। महाराज, आम्ही जे ऐकले ते खरं आहे का? शंभूराजेंना परत आणायला आपण स्वतः दिलेर खानाच्या तळावर जाणार? खरं आहे ते. आपण आपला जीव धोक्यात घालणार? होय. एकतर स्वराज्याचे युवराज त्या खानाच्या ताब्यात आहेत. देव न करो पण काही विपरीत घडलं तर स्वराज्याचे छत्रपतीही आयतेच त्यांच्या तावडीत सापडतील. तसंही घडू शकतं. शक्यता नाकारता येत नाही. पण तरीही शंभूराजेंना पुन्हा स्वराज्यात घेऊन येण्यासाठी आम्ही जाणारच. माफी असावी महाराज, पण एक सांगू, शंभूराजेंनी एकतर खानाच्या फौजेत शिरणं हा पहिला अविचार. त्यांना थांबवण्यासाठी स्वतः हंबीरराव गेले होते. त्यांना हाका मारल्या, पण हाका न ऐकल्यासारखं करून ते मोगलांच्या तळावर गेलेच. गेले. त्यांना समजावण्यासाठी बहिर्जी वेषांतर करून मोगलांच्या तळावरच्या छावणीत पोहोचले. परंतु तेव्हाही त्यांनी बहिर्जींबरोबर बाहेर पडण्यास नकार दिला. हे सगळं आम्हाच ठाऊक आहे. तुमचं म्हणणं काय आहे ते सांगावं. आम्हाला इतकंच म्हणायचंय की त्यांना चुका सुधारायची संधी देऊनही ते वारंवार चुकत राहिले. आणि आता तर त्यांनी कळसच केलाय. स्वराज्यात परतायची संधी देऊनही त्यांनी ती नाकारली. म्हणूनच त्यांची भेट घेण्यासाठी आम्ही स्वतः जाणार आहोत. आणि साहेब, कितीही झालं तरी वडील आहोत त्यांचे, आणि त्यांना आमचं ऐकावंच लागेल. तुम्ही त्यांचे वडील असला तरी स्वराज्याचे छत्रपती आहात. ज्या स्वराज्याचे आम्ही छत्रपती आहोत त्याच स्वराज्यासाठी शंभूराजांनी त्यांचा जीव धोक्यात घातलाय. एकदा नाही, अनेकदा. जरा बारकाईनं बघा. सगळ्या गोष्टी सारख्या आहेत राणी साहेब. मीठा खंजर है ये मिर्जा साहब, मीठा खंजर. यकीनन खंजीर आहे, पण मराठ्यांची जात आहे.
पाठीवर वार नाही करणार, वार केला तर समोरून छाताडावर. देख रहे हैं मिर्जा जी, किस तरह की जुबान बोल रहा है ये बच्चा. माफी खान साहेब, बच्चा नाही, युवराज. युवराज म्हणतात आम्हाला. तोच दिलेर खान, तीच मोगल छावणी, आम्ही देखील तेच. आणि शूर आबांचे शूर बच्चेही तेच आपले शंभूराजे. परंतु तेव्हाचं जाणं हे स्वराज्याच्या हिताचं होतं. मग आत्ताचंही हिताचं करून घेऊ. ते हिताचं नसेल तर आम्ही तसं करून घेऊ. आम्हाला ठाऊक आहे, शंभूराजांना आमच्या पुढे एक पाऊल टाकायचं. आम्हाला न विचारता न सांगता स्वतःहून मोगलांच्या छावणीत गेले आहेत. आणि एका बापाचं काळीज मात्र त्या मोगली छावणीपाशीच घुटमळते. आज त्या शूर बच्चाला आणण्यासाठी त्यांचे शूर आबा जाणार. पण महाराज, बस, आम्हा दोघा बाप लेकांच्या मध्ये आम्हाला कोणीही आलेलं खपणार नाही. कोणीही नाही. खबर पहुंची है मुल्ला? जी हुजूर, जान जोखिम में डालकर हमारे जासूस ने यह खबर लाई है. शिवाजी राजे खुद हम पर हमला करने वाले हैं. क्या करें? एक तो शिवाजी के हमले का सामना करना, या फिर अपनी फौज लेकर फौरन यहाँ से निकल जाना. तो आपका हुक्म क्या है? अलबत्ता जंग टालना. अब करूया की दोन हात? येऊ दे शिवाजी राजा. नहीं पांडरे, हम अभी ये जोखम नहीं उठा सकते. अरे बड़ी मुश्किल से पंछी हमारे जाल में फंसा है. पहले हमारी सरफराजी होने दो, बादशाह सलामत का हुक्म आने दो, फिर सोचेंगे. जंग अभी नहीं. बिल्कुल बिल्कुल हुजूर. वैसे भी संभा हमारे कब्जे में है. इसका मतलब यही है कि बिना लड़े आधी लड़ाई तो हम जीत चुके हैं. हा ना. आणि तसं बी एकदा हुजुरांच्या समोर शिवाजीराज हाताला रुमाल बांधून पुरंदराच्या पायथ्याशी आलं होतं. आता पुन्हा यात याल गुडगट टेकत. पांडरे, वो शिवाजी और था, ये शिवाजी और है. मतलब वो शिवाजी राजा था, ये छत्रपति है. उसे कमजोर मत समझना. फिलहाल जंग टालना ही बेहतर होगा. जंग अभी नहीं. महाराज ऐकावं, आपण एवढ्या घाईने निर्णय घेऊ नये. दुसरा कोणताही पर्याय नाही रावजी पंत. पण दिलेर खान सहजासहजी हार मानणारा नाहीये. आमचा निर्णय पक्का आहे. आता तो बदलणार नाही. त्या दिलेर खानाच्या फौजेवर जर आपण चालून गेलो तरच आपल्याला शंभूराजांना तिकडनं सुखरूप सोडवता येईल. आपण महाराज, मी काय म्हणतो, हल्लाच करायचा ना. जे आम्ही करतो त्यासाठी छत्रपतींनी कशाला जायला पाहिजे. महाराज क्षमा असावी, पण आपल्याकडे चतुरंग सेना आहे. आपण दगदग करू नये. हा, तेच म्हणतोय. आम्ही असताना तुम्ही कशाला. आमचंही तेच म्हणणे आहे. महाराज, आता ती केवळ शत्रूची फौज राहिलेली नाही, त्यामध्ये आपले युवराज आहेत, आपले अक्कासाहेब आहेत. अगदी बरोबर. महाराज, आपण रागाच्या भरात हल्ला करायला गेलो आणि दिलेर खानाच्या सैन्यानं अक्कासाहेब, युवराज यांची जर का घेराव घातला तर मग काय? मग आपण काय करायचं? हाच कसोटीचा काय, आपल्या चातुर्याची परीक्षा असणार आहे. महाराज, आपल्या चातुर्याची परीक्षा कोण घेणार? पण मोगल तळावर निघायची इच्छा असायला पाहिजे ना युवराजांची. नाहीतरी आपण एवढे सायास करून जायचे आणि युवराज म्हणायचे येत नाही तर. तसं काहीही होणार नाही, आम्हाला खात्री आहे त्याची. पण महाराज, युवराजांना यायचंच असतं तर ते संसेनापतीबरोबरच आले असते. बाळाजी आता आमच्या बरोबर येते. आम्ही तिकडे जातो आहोत. आम्हाला पाहिल्यानंतर ते तिथे नाही थांबायचे. महाराज, पण आम्हाला हे थोडं कठीणच वाटतं. याही पेक्षा आणखीन कठीण कामं केलेली आहेत आम्ही. मोरोपंत, गडाखाली फौज तयार ठेवा. जी महाराज. बाळाजी, एक गुप्त पत्र लिहून घ्यायचं, तेवढं लिहून घ्या. जी महाराज. बैरजी नाही, तुमचे लोक हे पत्र शंभूराजांपर्यंत पोहोचवतील. जी महाराज. आंबेराव, जी बैरजी. महाराज ऐकावं, आपण लाखांचे पोशिंदे आहात, असा जीव धोक्यात घालू नये. दुसऱ्या कोणास तरी पाठवा. आमचा निर्णय पक्का आहे, तो बदलणार नाही.
आंबेराव, बहिरजी, मसलत करायची आहे खलबत खान्यात या. खोबऱ्याच्या वड्या तुमच्यासाठी आवडतात ना तुम्हाला? हा, आता वहिनीसांच्या हातची चव आमच्या हाताला नाही, पण गोड मानून घ्या. काय हो, काय झालं? नाही, काही नाही, बहुधा कसपट गेलं असेल. बघू. बघा बरं. तुम्ही फुंकर मारताच निघून गेले. थांबा. अहो, गरम उभीने आराम मिळतो. अक्कासाहेब, एवढं काही झालेलं नाहीये. काही कसं नाही, डोळा लाल झालाय तुमचा. आता डोळा तर सकाळीच दिलेर खानावर लाल झाला. बरं झालं ताणलात त्याला, नाहीतर मऊ लागलं की लोक कोपराने खणायला लागतात. म्हणूनच दिलेर खानाला स्पष्ट शब्दात सुनावलंय आम्ही. तेच, आजपासून तडकाफडकी बोलत जा, नाहीतर एकदा का तो तुम्हाला गृहीत धरायला लागला की मग सगळ्याच गोष्टी कठीण होऊन जाते. युवराज आहात तुम्ही, तुमचा मान तुम्हाला मिळायलाच पाहिजे आणि तसेच राहा तुम्ही. अक्कासाहेब, ती खबरदारी घेतोच आहोत आम्ही. अक्कासाहेब, वड्या बाकी झकास जमल्या. जस जसं तुमचं राजकारण रंगेल तस तशी सगळ्याच गोष्टींना चव येईल. तुम्ही योजलेलं राजकारण नीट करा आता. होय अक्कासाहेब. दादासाहेब, आपले आऊसाहेब नेहमी म्हणायचे, सिंहाने मारलेल्या पंजाचा ओरखडा अभिमानाने दाखवता येतो, पण गाढवाने मारलेली लात सांगता येत नाही आणि जखम दाखवताही येत नाही. तुम्ही तुमचा रुबाब सांभाळा. धनी, दिलेर खानानं बोलवलंय. आंबेराव जी, आम्ही स्वतः निघालो आहोत याचा अर्थ आमचा इतरांवर विश्वास नाही असं अजिबात नाही. पण शत्रूशी युद्ध करणं, त्यात जिंकणं हरणं ही वेगळी बाब झाली. हा गुंता भावनिक आहे. इथे आम्हाला खरं तर तलवारच उपसायची नाहीये. हा सगळा खेळ भावनांचा आहे. होय, आलंय माझ्या ध्यानात. हा, पण ह्यात एकच धोका आहे. तो दिलेर खान आपल्या शंभूराजांना शंभूराजांच्या नकळत स्वराज्यापासून लांब कुठेतरी नेऊन पाहणार. हा, ही शक्यता आहे महाराज. स्वराज्यापासून लांब, आपल्यापासून लांब, सुरक्षित कुठेतरी. बरोबर. आणि त्याच्या आतच त्याची कोंडी करायची. अगदी बरोबर बोला. आणि म्हणूनच तुम्ही पूर्वेकडून हल्ला करायचा. बर, त्याचा पुढचा रस्ताच रोखून टाका. येसाजी कंक, सर्जेराव जेधे आणि बाबाजी ढमडेरे हे बहादूरगडचा रस्ता अडवतील. आम्ही मावळतीकडून हल्ला करू. याची तिन्ही चारही दिशांनी कोंडी करून टाकायची. म्हणजे तो दिलेर खान त्याची हत्यारं ठेवून गपचूप उभा राहील. तोपर्यंत आमचं पत्र शंभूराजांना पोचलं असेल. होय महाराज. आता ह्या सगळ्यामधली खूबी ही आहे, सुनो युवराज, हमने आपका दिल दुखाया है शायद. होय, दुखावलेले तर आम्ही आहोतच. हो सकता है युवराज, हमने अनजाने में आपका दिल दुखाया हो. अनजान बनने की कोशिश मत कीजिए खान साहब, मत कीजिए ये अनजान बनने की कोशिश. तुम्ही आम्हाला नजर कैदेत ठेवल्याप्रमाणे आमच्याशी वागता.
आमच्या शामियानात येणाऱ्या प्रत्येक माणसाची चौकशी केली जाते, प्रत्येकाची झडती घेतली जाते, आमच्या शामियानात हशम पाठवले जातात. काय चाललंय काय? मित्र म्हणताना आम्हाला कसं वागतात मित्राशी की मोगलाईत असाच सुलूक केला जातो मित्रांबरोबर. गलत फहमी है युवराज, पूरी गलत फहमी है. एवढं सगळं होऊनही आमचीच गलत फहमी. आम्ही नाही थांबणार इथं. ठीक है युवराज, आप लौट जाइए अपने घर, अपने स्वराज्य. खान साहब, हाँ युवराज, इसके अलावा कोई चारा भी नहीं है. मी स्वराज्यात परत जाऊ? हाँ युवराज, लौट जाइए आप. जब आपको हम पर भरोसा ही नहीं है तो आप यहाँ रहकर करेंगे क्या? वैसे भी आप अपने वालिद से बगावत करके यहाँ आए थे हमारे पास. आप यहाँ से हमसे बगावत करके अपने वालिद के पास चले जाइए. आम्ही आमच्या वडिलांची बगावत केलेली नाही, हे लक्षात ठेव. हमें सब कुछ याद है, सब कुछ याद है युवराज, लेकिन आप सब कुछ भूल गए. अरे हमने आपका 2 साल इंतजार किया और आपने हमारे साथ ऐसी कड़वी बातें की. आपने हमारा बहुत दिल दुखाया. खान साहब, युवराज, ऐसा बर्ताव आज तक हमारे साथ किसी ने नहीं किया, किसी ने नहीं किया. आप लौट जाना चाहते हैं, लौट जाइए. खान साहब, और क्या कहें युवराज, अगर आपको हम पर यकीन होता तो आप शहजादे को खलीता न भेजते. हमारे ओहदे का भी मान नहीं रखा आपने. हमने एक लफ्ज भी आपके खिलाफ नहीं कहा, अपनी जुबान तक नहीं खोली. मालूम क्यों? क्यों? क्या आप हमारे अजीज दोस्त हैं, हमारी जान हैं, और आप हमारे ऊपर बार बार शक करते हैं युवराज. खान साहब सुनिए तो. ये हम किसके लिए कर रहे हैं युवराज? किसके लिए कर रहे हैं हम? सब कुछ आपके लिए कर रहे हैं. आपको अपनी शमशीर चमकाने का, अपनी वीरता दिखाने का हम आपको मौका देना चाहते थे. हम किसी के भी सामने आपको झुकता हुआ नहीं देख सकते, नहीं देख सकते. इसीलिए हमने आपसे दोस्ती का हाथ मिलाया. खान साहब, आप शांत हो जाइए, लेकिन हमें भी समझने की कोशिश कीजिए. हम भी युवराज हैं. ठीक है युवराज, हम आप पर छोड़ते हैं कि आपको स्वराज्य में जाकर बेइज्जती का कड़वा घूंट पीना है, या फिर हमारी दोस्ती की मिठाई खानी है. हम ये बात आप पर छोड़ते हैं. महाराज, दिलेर खानाकडून कोणी हशम आला आहे. दिलेर खानाकडून हशम? इजाजत मागतो आहे भेटायची. बोलवा त्यांना. ये खलीता खान साहब ने भेजा है. महाराज, फक्त मतितार्थ सांगा बा. जी, दिलेर खानाचा निरोप आहे. तो म्हणतो यावेळी आम्ही शिवाजी राजेंच्या 4 पावलं पुढे आहोत आणि तळही हलवला. आपण वाऱ्याच्या वेगाने येणार हे माहीत होतं म्हणून निघालो. हे पत्र तुमच्या हाती पडेल तेव्हा माझी फौज भीमा नदी ओलांडून बहादूरगडात पोहोचली असेल. और खान साहब ने ये मिठाई भेजी है. अगर आप बीमार गिरते हो तो खाने में या बांटने में काम आएगी. दिलेर खानानं फास अभयात